नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. तर अखेर बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कर निर्धारण व संकलन खात्याचा 178 पदांसाठी जी की परीक्षा झालेली होती, फायनली त्याचा निकाल न म्हणता येईल आपल्याला. तर नॉर्मलायझेशन जी लिस्ट आहे ते फायनली जाहीर झालेली आहे. या लिस्टमध्ये तुम्ही स्वतःचं नाव चेक करू शकता, तुमचा रॉ स्कोर किती आहे आणि नॉर्मलायझेशन होऊन तुमचा स्कोर किती बनलेला आहे, या दोन गोष्टी तुम्हाला इथं खास करून पाहता येईल. तुम्हाला जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, बृहन्मुंबई महानगरपालिकेचं हे PDF आहे, कर निर्धारण व संकलन खात्याचं सूचनापत्र दिलेली आहे. जसं की आपल्याला माहीत असेल की 178 पदांसाठी मी जसं सांगितलं आणि आपण सुद्धा परीक्षा दिल्यामुळं आपल्याला माहीत असेल प्रत्येक कास्टमध्ये किती जागा होत्या. तर आपण या संदर्भात सुद्धा माहिती दिली होती. 178 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि यामध्ये आपल्याला 10-12 ठीक आहे, डिसेंबर 10 तारखेला याची परीक्षा घेण्यात आली 50 केंद्रावर आपल्या राज्यामध्ये. तर या परीक्षेच्या संदर्भात जे पोरांना मार्क आले त्यानंतर जे नॉर्मलायझेशन होऊन रिझल्ट आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता फायनल लिस्ट जरी लागलेली नाही, पण इथं नॉर्मलायझेशन मार्क तुम्ही ज्या पोरांनी परीक्षा दिली त्यांचं इथं नाव चेक करू शकता. तर हे जे नॉर्मलायझेशनचं मेथड आहे ते तुम्हाला आणि पाहता येईल. खास करून महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, आपल्याला मार्क पोरांना आहे असं, त्याचबरोबर भरपूर साऱ्या पोरांना चांगले मार्क आहेत. तुम्ही पाहू शकता जागाही खूप कमी आहे आणि चांगल्या पदासाठी एक मोठे पद आहेत, आपण असं म्हणायला हरकत नाही. निरीक्षक पदासाठी ऑनलाईन परीक्षेचा निकाल एक प्रकारे म्हणता येईल आणि हे मेन PDF आहे जे सर्वांकडे पोहोचलेलं आहे ते. तर पोरांना पहा, जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहतात की इथं 171 वाले सुद्धा मार्क आहेत बरं पोरांना. 171, 153, 159, काही पोरांना बरेच कमी मार्क आहेत. त्याचबरोबर आपण 71 वाला सुद्धा मार्क पाहिले तर एक चांगला स्कोर म्हणू शकतो आपण. त्याचबरोबर माझे मित्रांनो, इथं 153 आहे. म्हणजे एक प्रकारे साधारणतः आपण जर कधी सिरियल नंबरनं पाहिलं तर ही PDF साधारणतः 18-20 हजार पोरांची PDF आहे. ठीक आहे. 18-20 हजार पोरांची ही PDF आहे. 318 पेजेसची आणि या PDF मध्ये तुम्हाला 19,027 मुलांचं नाव पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे प्रत्येक मुलाला मार्क किती मिळाले, त्याचबरोबर रेटेड मार्क आणि त्यानंतर मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे नॉर्मलायझेशननं मार्क किती झालेले आहेत. एवढ्या सर्व गोष्टी म्हणजे 116चे मार्क किती झाले, 125 झाले, ओके, 80चे मार्क किती झाले, 89 झाले सुरुवातीचा, 108चे मार्क 106 झाले पाहू शकता तुम्ही, 88चे मार्क 97 झाले, 97 झाले, 124चे 124च राहिले. म्हणजे हे डिपेंड करते त्या शिफ्ट वाईज कसे प्रकारचे प्रश्न आलेले होते. कोणत्या शिफ्टचे कमी झाले तर कोणत्या शिफ्टचे वाढले सुद्धा आहेत. तर अशा प्रकारे हे BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेचा नॉर्मलायझेशन स्कोर विथ तुमच्या नावासहित तुम्ही तुमचं PDF तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून किंवा BMCच्या सुद्धा तुम्ही ऑफिशियल साईटला जाऊ शकता. तर अशा प्रकारे साधारणतः 19,000 मुलांनी ही परीक्षा दिली होती 178 पदांसाठी आणि पोरांना मार्क बऱ्यापैकी आपण असं म्हणता येईल की 170 पेक्षा सुद्धा जास्त मार्कवाले भरपूर पोरं या PDF मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर हेच तुम्हाला इथून सांगायचं होतं. BMCचा फायनली माझ्या मित्रांनो जे नॉर्मलायझेशनची जे मार्किंग आहे ते आपल्यासमोर प्रसिद्ध झालेली आहे. तुम्हाला तुमचे मार्क इथं चेक करून घ्यायचे आहे. ओके, पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचबरोबर काही दिवसातच आपण म्हणूया की आपला क्लर्कचा सुद्धा अशाच प्रकारची एक लिस्ट येईल. ते सुद्धा लिस्ट मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला त्याच्यामध्ये किती मार्क आले त्याच्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. यामध्ये सुद्धा तुम्हाला किती मार्क आले हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. ओके, थँक यू सो मच.